पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएनं सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन केलं। यावेळी लोकसभेवर निवडून आलेल्या 543 खासदारांपैकी 503 खासदार कोट्याधीश आहेत। देशातील सर्वात श्रीमंत खासदारांची संपत्ती हजारो कोटींच्या घरात आहे। अशाच देशातील या 10 सर्वात श्रीमंत खासदारांची माहिती आज आपण जाणून घेऊयात। मी आज आपल्या समोर एक आगळीवेगळी गोष्ट घेऊन आलेली आहे। नमस्कार, मी प्रियंका, आपण बघत आहात शंखनाद आवाज सत्याचा। क्रमांक 1, डॉक्टर चंद्रशेखर पेम्मासानी। आंध्र प्रदेशातील गुंटूर मधून तेलुगू देसम पक्षाच्या तिकिटावर डॉक्टर चंद्रशेखर पेम्मासानी यांनी विजय मिळवला आहे। मोदी सरकारमध्ये ते ग्रामीण विकास आणि दळणवळण मंत्रालयात राज्यमंत्रीही झाले आहेत। त्यांची एकूण संपत्ती 5,705 कोटी रुपये आहे। यासोबतच ते या संसदेचे सर्वात श्रीमंत खासदार आहेत। क्रमांक 2, कोंडा विश्वेश्वर रेड्डी। कोंडा विश्वेश्वर रेड्डी भाजपच्या तिकिटावर तेलंगणातील चेल्लेवा मतदारसंघातून खासदार झाले आहेत। 2024च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी भारत राष्ट्र समितीच्या तिकिटावर याच जागेवरून विजय मिळवला होता। दरम्यान कोंडा विश्वेश्वर रेड्डी यांनी प्रतिज्ञापत्रात आपली एकूण संपत्ती 4,568 कोटी रुपये असल्याचं जाहीर केलं होतं। ते देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत खासदार आहेत। क्रमांक 3, नवीन जिंदाल। भारतातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदाल यांचे पुत्र नवीन जिंदाल हे कुरुक्षेत्र मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक जिंकले आहेत। जिंदाल स्टील आणि पॉवरचे चेअरमन नवीन जिंदाल यांची एकूण संपत्ती 1,241 कोटी रुपये आहे। या लोकसभेचे ते तिसरे सर्वात श्रीमंत खासदार ठरले आहेत। यापूर्वीही ते 2दा खासदार झाले आहेत। क्रमांक 4, प्रभाकर रेड्डी वेमिरेड्डी। प्रभाकर रेड्डी वेमिरेड्डी हे व्हीपीआर मायनिंग इन्फ्राचे संस्थापक आहेत। त्यांची एकूण संपत्ती 716 कोटी रुपये आहे। तेलुगू देसम पक्षाच्या तिकिटावर त्यांनी आंध्र प्रदेशातील नेल्लोर मतदारसंघातून निवडणूक जिंकली। 18व्या लोकसभेतील ते 4थ्या क्रमांकाचे श्रीमंत खासदार आहेत। क्रमांक 5, सीएम रमेश। भाजप नेते सीएम रमेश हे यापूर्वीही आंध्र प्रदेशमधून राज्यसभेचे खासदार राहिले आहेत। यावेळी त्यांनी आंध्र प्रदेशातील अणकापल्ली मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे। ते पूर्वी तेलुगू देसम पार्टी सोबत होते। त्यांची एकूण संपत्ती 497 कोटी रुपये आहे। क्रमांक 6, ज्योतिरादित्य सिंधिया। भाजप नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांचे भारतीय राजकारणातील प्रसिद्ध नाव आहे। त्यांचे वडील आणि स्वतः काँग्रेसमध्ये बरीच वर्ष होते। त्यांची एकूण संपत्ती 424 कोटी रुपये आहे। त्यांनी मध्य प्रदेशातील गुना मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे। मागील मोदी सरकारमध्ये नागरी विमान वाहतूक मंत्री असलेले ज्योतिरादित्य सिंधिया यांना यावेळी दूरसंचार मंत्री करण्यात आला आहे। क्रमांक 7, छत्रपती शाहू महाराज। छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूरच्या राजघराण्यातील आहेत। त्यांची संपत्ती 342 कोटी रुपये आहे। लोकसभा निवडणुकीत ते महाराष्ट्रातील कोल्हापूर मतदारसंघातून विजयी झाले। क्रमांक 8, श्रीभरत मुथुकुमिली। श्रीभरत मुथुकुमिली विशाखापट्टणम मधून तेलुगू देसम पक्षाच्या तिकिटावर विजयी झाले आहेत। त्यांची एकूण संपत्ती 298 कोटी रुपये आहे। गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंटचे ते अध्यक्ष आहेत। क्रमांक 9, हेमा मालिनी। प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांनी उत्तर प्रदेशातील मथुरा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा भाजपच्या तिकिटावर निवडणूक जिंकली आहे। त्यांची संपत्ती 278 कोटी रुपये आहे। क्रमांक 10, डॉक्टर प्रभा मल्लिकार्जुन। डॉक्टर प्रभा मल्लिकार्जुन या काँग्रेसच्या नेत्या आहेत। कर्नाटकातील देवनागिरी मतदारसंघातून त्यांनी निवडणूक जिंकली। व्यवसायाचे डेंटिस्ट असलेल्या प्रभा मल्लिकार्जुन यांचा विवाह कर्नाटकातील मंत्री एस मल्लिकार्जुन यांच्याशी झाला आहे। त्यांची संपत्ती 241 कोटी रुपये आहे। आता आपण जाणून घेतलं देशातील टॉप 10 श्रीमंत खासदार। पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह। तोवर नमस्कार।
सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार. नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446625542 738775157.